वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना, मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थाचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर फ्रेंड्स, आज आहे आषाढी एकादशी आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा. तर आजचं जे काही व्हिडिओ आहे ते तर तुम्हाला पुढे दिसेलच की कशाबद्दल आहे. आणि आज मी जे काही रेसिपी बनवल्या आहेत त्या उपवासामध्ये कोणत्या कोणत्या तुम्ही रेसिपी बनवून खाऊ शकता हे त्यासाठी आहे. तर फ्रेंड्स, कसं असतं ना की उपवास असतो त्याच निमित्ताने आपण हे उपवासाचे फराळ बनवतो. अदरवाईज आपण कधी असं रेग्युलर बनवत नाही. नॉर्मली आपले वेगळे नाश्ता वेगळं जेवण हे असतंच, म्हणजे भाजी चपाती वगैरे. पण जेव्हा उपवास असतो ना त्यावेळी आपल्या ह्या काहीतरी वेगळ्या गोष्टी असतात. तर चला मग व्हिडिओला वळूया. जास्तीची बडबड न करता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. तर मग ताईंनो बघा, मी ना इथे देवाची अशी छान असे देव स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यांना आंघोळसुद्धा घालून घेतले. आणि आता आहे ना मी इथे मांडणी करून घेतली आहे देवांची आणि देवांना छान असे हार फुलं लावून दिवाबत्ती करून घेतली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर माझी पूजा वगैरे सकाळी मी आंघोळ वगैरे झाल्यावरती पूजा वगैरे करून घेतली. आता मी रेसिपीकडे वळते. तर इथे बघा, मी ना कुकरला बटाटे ठेवले उकडायला. तर बटाटे ना होईपर्यंत आपण इथे ना कढीची तयारी करून घेणार आहोत. तर आजचा माझा दुपारचा मेन्यू होता कढी, साबुदाण्याची खिचडी आणि राजगिराच्या भाकरी. तर फ्रेंड्स, तुम्ही ही रेसिपी ना इतकी अप्रतिम झाली होती ना की काय सांगू तुम्हाला. तर इथे बघा, मी ना दही घेतलं आहे आणि त्यामध्ये राजगिराचं थोडंसं पीठ मिक्स केलं आहे आणि माझं अगोदरचं थोडं दही होतं कंटेनरमध्ये, ते सुद्धा दही मी याच्यामध्ये टाकून आहे ना ह्याला छान असं फेटून घेणार आहे, छान बॅटर बनवून घेणार आहे ह्याचं कढीचं. तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान असं बॅटर झालेलं आहे. तर इथे ना मी आता गॅसवरती कढई ठेवली आणि यानं तेल तापवायला ठेवलं. एका साईडला आपली बटाटे उकडत आहेत कुकरला. तर बघा, मी ना जिरे वगैरे टाकून दिले. जिरे टाकले, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर तेलात फ्राय केली की त्याचं चव एकदम छान आणि भन्नाट लागते, म्हणून मी कोथिंबीर थोडीशी तेलात फ्राय करत असते. तर बघा, माझं चांगलं छान असं तेलात फ्राय झाल्यावरती मी कढीचं बॅटर कढईमध्ये सोडलं आहे. आणि आता त्याला असं थोडं जे भांड्याला लागलेलं होतं ना दही, ते मी असं पाणी टाकून छान असं फिरवून घेतलं आहे आणि तेच पाणी पुन्हा कढईत टाकलेलं आहे. ते इथे पाहू शकता. आणि मी आता त्याच्यावरती कोथिंबीरचं गार्निशिंग केलं आहे. तर बघा, इथे आपली कढई आहे ना फास्ट गॅसवर उकळली, पण मी त्याला स्लो गॅसवर ठेवली होती. आता इथे आहे ना मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे, म्हणून मी ना साबुदाण्यासाठी खिचडीसाठी आहे ना इथे मी तेल टाकलेलं आणि जिरे टाकलेले, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सुद्धा मी असं टाकून घेतलं. त्यानंतर मी छोटा बटाटासुद्धा फ्राय करून घेणार आहे आणि छान असं फ्राय होऊ देणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान असं फ्राय होतं आहे ते. तर इथे ना मी एका साईडला आहे ना आदल्या दिवशी रात्री आहे ना साबुदाणा भिजत ठेवला होता. तर त्यामध्ये मी ना आता मीठ टाकलं आहे, शेंगदाणा नमक टाकलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. तर आहे ना आपण आदल्या दिवशी रात्री जर साबुदाणा भिजवला तो छान असा भिजतो. तो खूप मऊसूत असा भिजला होता. तर त्यातला आहे ना मी थोडासा साबुदाणा शिल्लक ठेवला आणि बाकीचा टाकून दिला. मला वाटलं तोच जास्त होईल म्हणून. तर इथे बघा, मी ना असे छान फ्राय करून घेणार आहे साबुदाण्याला. आणि इथे कोथिंबीरसुद्धा मी टाकून घेतली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आता मी याला ना थोडंसं अजून शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे, जेणेकरून याची चव अजून छान आणि भन्नाट लागेल. तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशी टेक्स्चर आणि हे दिसते, खूप खमंग सुगंध येत होता. त्यानंतर आपण त्याला वाफेवर मी ठेवलं होतं. तर वाफ वगैरे काढून झाली, माझं साबुदाण्याची खिचडी झाली. आता इथे मी तयारी करत आहे राजगिराची भाकरी. तर इथे बघा, मी ना पीठ घेतलं होतं मोठ्या वाटीत आणि त्याच्यामध्ये शेंगदाणा नमक वगैरे टाकून पाण्याने ते छान असं मळून घेतलं. नंतर आपण ह्याला तूप जास्त वापरायचं आहे. या भाकरी आहेत ना तुपात बनवलेल्या खूप छान आणि टेस्टी लागतात आणि खायलासुद्धा खूप छान आहेत, हेल्दी आहे हे. तर इथे बघा, मी छान असा गोळा मळून घेतला आणि त्याच्यात आता मी आहे ना भाकरी थापणारसुद्धा आहे आणि थोड्याशा लाटून काढणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मी थापून काढते. त्यानंतर मी ना एक म्हणजे एक लेवल येण्यासाठी असं पूर्ण भाकरीला आहे ना चपातीसारखं असं लाटून घेतलं आहे, पाहू शकता. जणू काही चपातीच दिसते ती, पण नाही, हे राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी आहे. तर इथे बघा, मी छान असं एक पदर येईपर्यंत मी असं हे केलं आहे.
आणि ते पॅनवरती मी थोडंसं तूप टाकलं होतं. मैत्रिणींनो, तुम्ही जर ताईंनो ह्याच्यामध्ये आहे ना तुपाने जर ही भाकर बनवली ना खूप छान आणि अशी छान खुसखुशीत लागते, खूप मस्त लागते. तर इथे बघा मी ना पाणी लावलं होतं भाकरीला वरून. तर आता वरती तुम्हाला दिसत दिसत एक साईड भाजून झाली आहे मी भाजते आणि आपण पलटी मारली भाकरीला. इथे मी दुसरी भाकरी बनवून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा मी पुन्हा थोडंसं तूप लावलं आहे वरून. तर इथे बघा एक साईडने भाकरी भाजून झाली आहे. आता दुसऱ्या साईडने आपण पुन्हा ठेवणार आहोत. तर इथे बघू शकता खूप नरम आणि छान अशा भाकरी झाल्या होत्या आणि त्या कढीसोबत अप्रतिम लागत होत्या ताईंनो. तुम्ही कधीतरी ही रेसिपी नक्कीच बनवून बघा. तर इथे बघा मी ना दुसरी भाकरीसुद्धा बनवून लाटून घेतली आहे. तर छान असं मी भरभरून तूप लावलं होतं. तूपमध्ये मी बिलकुल पण कंजूसी नाही केली आणि इथे बघा मी दुसरी भाकर तव्यावर टाकली आहे. तर ना मी हे ना डोश्याच्या पॅनवरती करत होते आणि भाकरींना डोश्याच्या पॅनवर खरंच खूप छान येत होत्या या. तर इथेसुद्धा मी पहिलं पाणी लावून घेतलं आणि नंतर पाणी पचल्यावरती मी पुन्हा भाकर पलटी मारून घेतली आहे. ते पाहू शकता तुम्ही. भाकरीला आहे ना पाणी असं थोडंसं सुकायला येईपर्यंत आपल्याला बघा माझी भाकरी कशी फुगलेली दिसते आणि अशी म्हणजे सोनेरी रंगाने मी भाजलेली आहे, सोनेरी रंग येईपर्यंत. तर ही माझी तिसरी भाकरी आहे. अशा प्रकारे मी ना भाकरी बनवून घेतल्या. बघा इथे मी तुपामध्ये कशी भाकर पूर्ण भिजून काढते, अशी तूप मी इतकं लावलं आहे पाठजोग. तर बघा किती छान अशी झाली आहे. तर बघा ही माझी रेसिपी कढी, खिचडी आणि भाकरी. तर ना संध्याकाळ झाली होती आणि आता ही संध्याकाळची तयारी. तर नंतर संध्याकाळी मी ठरवलेलं की थालीपीठ बनवायचं. आता तुम्ही मला खाल तर अ, तुपाशी नाहीतर मग उपाशी. तर नाही फ्रेंड्स असं काही नाही आहे. मोस्ट ऑफ आम्ही कधी उपवास वगैरे इतके आता पकडत नाही आणि म्हणजे धरत नाही. पण आता विचार केला होता की हे पदार्थ आपल्याला फक्त उपवासातच खायला मिळतात. अदरवाईज आपण ह्या सगळ्या वस्तू उपवास नसेल तर बनवतही नाही. मग आपला रेग्युलर रुटीन भाज्या वगैरेच असतात. तर इथे बघा मी आहे ना थालीपीठ घेतलं आहे. म्हणजे जे भाजणीचं पीठ असतं ना ते घेतलं आहे. त्यामध्ये मी हिरवी मिरची अशी पेस्ट करून घेतलेली, सेंधा नमक आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा बारीक असं करून टाकलं होतं आणि त्यामध्ये मी ना बटाटा असा ग्रेड करून घेतला होता. उकडलेलाच बटाटा टाकला आहे आणि आता हे मी सर्व असं ना पाण्यामध्ये मळून घेणार आहे. तर इथे तुम्हाला दिसतच असेल बघा. बघा छान असा मस्त गोळा ह्याचा पण तयार झाला आहे आणि आता आहे ना मी इथे हिरव्या मिरच्या आणि खोबरं वगैरे टाकून, कोथिंबीर टाकून खोबऱ्याची चटणी बनवत होते थालीपीठसोबत खाण्यासाठी. तर इथे बघा मी सेंधा नमकसुद्धा टाकलं आहे आणि आता मी चटणी वगैरे माझी बनवून झाली. तो व्हिडिओ कॅप्चर नाही झाला, तर सॉरी त्यासाठी. तर इथे बघा मी आहे ना असं पूर्ण हातावरती थोडंसं गोळा करून तव्यावर त्याला छान असं थापून घेत होते पाणी लावून. तर इथे बघा मी असा छोटा पहिला एक थालीपीठ बनवलं आणि खूप छान लागतात ताईंनो हे तुम्ही ना कधी बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि यांनासुद्धा तुपामध्येच भाजायचं आहे. खूप छान लागतात हे सुद्धा तुपामध्ये. तर मी जास्तीत जास्त जे पण काही फराळ असेल ना, मी ती तुपामध्येच बनवते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ताईंनो नवरात्रीमध्ये वगैरे पण होतात. कारण माझा 9 दिवसाचा उपवास असताना मी एक टाईम फराळ करते. तर त्या टाईमला हे असं दररोज एक वेगवेगळी अशी डिश मी बनवत असते. तर ते व्हिडिओ तर तुम्हाला मिळतीलच नवरात्रामध्ये. तर मी काय कसं करते. तर इथे मी ना साईडला साबुदाण्याची खीरसुद्धा बनवत होते. कारण गोड असं काही झालं नव्हतं. तर म्हटलं तो उरलेला साबुदाणा होता तो तसाच राहील तर त्याची खीर बनवू. मग मी इथे पहिलं भरभरून असं तूप टाकलं आहे. मग ड्रायफ्रूट कट केलेले टाकलेत, मनुके टाकलेत आणि त्यांना चांगलं तुपात असं फ्राय होऊन देते बघा. त्यानंतर मी ना इथे दूध टाकलं आहे. पाहू शकता इथे तुम्ही. तर दूध मी पूर्ण असं हे होईपर्यंत टाकले. त्यामध्ये मी साखर टाकली. आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला छान असं दूध हलवून घ्यायचं आहे. तर इथे साखर विरघळते तोपर्यंत मी ना मिक्सरला जो थोडा साबुदाणा उरलेला होता, तो मी मिक्सरला असा आहे ना वाटून घेतला. तर मी इथे टाकताना तुम्हाला दिसेलच. माहीत नाही मध्ये-मध्ये व्हिडिओ का थांबत होता. अचानकच व्हिडिओ थांबला आणि हे सगळं कॅप्चर नाही झालं. तर इथे बघा मी जो साबुदाणा मिक्सरमध्ये वाटलेला होता ना, तो सुद्धा मी यामध्ये टाकला आणि आता हे मी मिठाई मीठ चं हे टाकते, मिठाई मीठचं सिरप टाकते. तर खूप छान अशी खीर झाली होती बघू शकता आणि साबुदाण्याची खीर खूप आळून येते म्हणजे घट्ट होते.
तर इथे बघा किती छान अशी घट्ट झालेली होती ती आणि खूप टेस्टी आणि अप्रतिम झालेली. तर इथे एका साईडला खीर होत होती ते तोवर मी असे धपाटे बनवून घेत होते. तुम्ही धपाटे बोलू शकता, थालीपीठ बोलू शकता. एकच आहे, गावच्या साईडला धपाटे बोलतात, आपल्या साईडला थालीपीठ बोलतात. तर म्हणजे इथे मुंबईमध्ये थालीपीठ बोलतात. पण खूप छान आणि अप्रतिम लागतात हे. तर इशीलासुद्धा आवडले होते आणि बघा मी अशा प्रकारे बनवून घेतले. तर ही झाली म्हणजे थालीपीठ, खोबऱ्याची चटणी आणि साबुदाण्याची खीर. तर आजची तुम्हाला रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान अशा कमेंट्स करा. चला तर मग भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. बाय बाय. तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला ना? तर चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.